हे आपण ठिकाण बघता हे नितीन गडकरी केंद्रीय मंत्री असताना भारत सरकारच्या प्रयत्नाने CSR फंडाअंतर्गत 2018-19 मध्ये ग्रीन जिम बसवण्यात आला होता। त्या ग्रीन जिमची हालत बघा। इथे हे गुरेढोरे आणि या पद्धतीनं हे सर्व दिसते आहे। हे ग्रीन जिम बघा, पूर्ण ग्रीन जिम बंद आहे, अगदी बंद स्थितीत आहे, जाम झालेला आहे, याची देखभाल नाही आणि काहीच नाही। हा परिसर कुंजलाल पेठ येथील बाबुरखेडा मनपाची जी शाळा आहे त्या परिसरात आहे। इथेच पंचशील नाईट स्कूल भरते आणि बाजूला इथे हे बाबुरखेडा पाण्याची टंकी इथे सुरू झालेली आहे। हा आपण स्पॉट बघतायत, इथे गुरेढोरे चरतात आणि या ठिकाणी ह्या ग्रीन जिम बसवण्यात आलेला आहे। हा ग्रीन जिम अगदी बंद स्थितीत असून हा अगदी पूर्णतः निकामी झालेला आहे। याच्याकडे देखभाल किंवा मेंटेनन्स कुठलंही नाही आणि म्हणून नागपूर महानगरपालिकेने याची काळजी घ्यावी असे निवेदन करण्यात येत आहे। हे बघा, हे भारत सरकारच्या CSR फंडातून निर्माण झालेला ग्रीन जिम आणि ही आता पाण्याची टंकी आहे। बाबुरखेडा येथील मनपाची शाळा आहे कॉर्पोरेशनची। धन्यवाद। नागपूर महानगरपालिकेची कुंजलाल पेठ येथील प्राथमिक शाळा या परिसरात आरोग्य विभागाच्या वतीनं इथं वृक्षारोपण आज करण्यात आलेलं आहे आणि ह्या वृक्षारोपणाची स्थिती बघा। इथे गुरेढोरे चरत आहेत आणि या झाडांची ही हालत बघा। जेव्हा की शासन आणि कॉर्पोरेशनने या सर्व दखल घ्यायला पाहिजे। तर हे बघा, हे झाड आजच जे वृक्षारोपण केलं त्याची हालत, हे झाड वृक्षाला खात आहे, ही हालत आहे। आणि हे साहेब सगळे शौचालयामध्ये गंदगी करून ठेवलेले त्या आतमध्ये। हो, अच्छा। आणि हे शौचालय शाळेचं वगैरे जे आहे, अच्छा, ह्या मोकळी जी जागा आहे त्याला शौचालयासारखा वापर केला जात आहे। इथे हे शाळेची इमारत बघा, हे शाळेच्या खोल्या बघा आणि ही शाळा, ही गंदगी बघा, ही कपाट, हे कार्यालय आहे आणि ही झाडानं वेढलेली दारं खिडक्या आणि हे रूम बघा। हा शाळेच्या मागील भाग आहे, हा शाळेच्या मागील भाग, जिथं संडास बाथरूम दिसेनासं झाला आहे ते। हे बघा आणि बाजूला हा नाला आहे, ही नाल्याची भिंत आहे आणि जय भीमनगर हा एक वसाहत इथून लागलेली आहे। हा ग्रीन जिम ज्याची हालत अत्यंत खस्ता झालेली आहे। बहुजन समाज पार्टीच्या वतीनं हे आवाहन करण्यात येते की नागपूर महानगरपालिका यांनी याकडे स्पेशल लक्ष द्यावं। सोबतच ज्या फंडातून हे इथे कामं केली ते नागपूरचे खासदार आणि तत्कालीन म्हणजे अलीकडचे मंत्री असलेले गडकरी हे यांनी इकडे लक्ष द्यावं अशी सूचना करण्यात येत आहे। बहुजन समाज पार्टीने या अव्यवस्थेची आणि दुरावस्थेची दखल घेतलेली आहे। मी उत्तम शेवडे, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी। धन्यवाद। बरोबर आहे, ही माती इकडची। महानगरपालिकेचे इलेक्शन कधी येतं साहेब? त्याचं अजून काही निश्चित नाही झालं।
ही कॉर्पोरेशनची शाळेची बिल्डिंग आहे ना ही. हो हो. आणि ही कॉर्पोरेशनच्या शाळेची बिल्डिंग ही बाबूरखेडा येथील मनपाची स्कूल आहे, शाळा आहे. इथं आताही विद्यार्थी शिकतात. आणि ही पण सुट्ट्या उट्ट्या लागण्यात जास्त खूप कमी प्रमाणात विद्यार्थी ही बघा जंगलासारखे याच्या भिंतीला लागलेलं आहे, खिडकी बघा. आणि हे इथे कुठे मुले खेळायला कुठे काय झालं. कुठे साप विंचू वगैरे येऊ शकतात असं काटेरी झुडपं वगैरे सर्व वाढलेली आहेत. आणि याकडे शासनाचं काहीही लक्ष नाही बघा. आणि ह्या बिल्डिंग मातीत दबलेली आहे आणि यावर माती आलेली आहे. पाण्याची टंकी आहे, याची जी खोदलेली माती आहे ती ही माती इथं टाकलेली. आणि हे हे बघा हे 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 जे आहे हे आरोग्य विभागाचा दवाखाना आहे. इथं आरोग्य विभाग तोही मातीत दबलेला आहे. म्हणजे इथून पाणी जेव्हा येईल तेव्हा आरोग्य विभाग आणि कॉर्पोरेशनची शाळा ही पाण्यात दबलेली राहील. ही गैरसोय बघा. आणि इथं आता सार्वजनिक शौचालयाचं प्लॅनिंग शासनाने केलेलं आहे. हे बघा आत्ता ही माती पलीकडून ती माती या इथे टाकणं सुरू आहे कॉर्पोरेशनच्या मैदानात. हे सार्वजनिक सुलभ शौचालय बघा. आणि ही आरोग्य विभागाची बिल्डिंग बघा. ही आरोग्य विभागाची बिल्डिंग मातीत दबलेली आहे आरोग्य विभागाची. आणि ती शाळा कॉर्पोरेशनची बघा. स्टोर रूम आहे. कधी कोणाच्या अंगावर पडू शकतो. हो. आणि हा जीर्ण झालेला आहे. 50 वर्षापूर्वी बनवलेले हे सर्व स्कूल आहे. हे आरोग्य विभाग आहे. हा स्टोर रूम आहे. आणि आत्ता इथं नव्याने बांधकाम होत आहे. हे आपण बघावं. बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी उत्तम शेवडे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी लक्ष द्यावं आणि नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावं अशी बहुजन समाज पार्टीची मागणी आहे. हे 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 बघा इथे अजून गटर लाईन जोडलेली नाही. हे गंदगी झालेली आहे. जायला जागा नाही कोणाला. ही स्थिती आहे. परिसरातले नागरिक विविध प्रकारच्या समस्या सांगतायत. याकडे नागपूर महानगरपालिकेने लक्ष द्यावं. धन्यवाद.